आज जगाशी बोलायला आपल्याकडे वेळ आहे, पण स्वतःशी संवाद करायला आपल्याकडे वेळ नाही. पूर्वी सुविधा कमी होत्या, अंतर्मनाशी संवाद लोकांचा जास्त असायचा. रात्री झोपल्यानंतर, अंथरुणावर पडल्याच्या नंतर आपण घंटा दीड घंटा मोबाईल पाहतो, तर मोबाईल पाहता पाहता झोपतो. पूर्वी सुविधा कमी होत्या, अंथरुणावरती पडलं की लोक आज दिवसभर आपण काय केलंय, त्यात पाप किती झालं, पुण्य किती झालं, याचा सर्वे केले जायचा, याची पडताळणी व्हायची. आणि उद्यापासून आज ज्या ज्या चुका झाल्या त्या उद्या मी करणार नाही, असा मनाशी संकल्प राहायचा. हा संकल्प तेव्हाच पार पाडला जाईल ज्यावेळी आमच्या भौतिक सुविधा ह्या कमी होतील. पूर्वी सुख सुविधा कमी होत्या, पण समाधानाची श्रीमंती फार होती. समाधानाची श्रीमंती फार होती. आज काय कमतरता आहे आम्हाला? बेडरूम में बेड सेट, हॉल में टीवी सेट, किचन सेट, लेकिन सेट हर वक्त अपसेट. चेहरा जब भी देखो फिक्स रेट. काहीतरी गमावले आपण आज. आणि ते सगळं सुख समाधान आम्ही मोठा बंगला बांधल्यावर तरी मला समाधान होईल, बागायती विहीर खांदल्यानंतर समाधान भेटेल, फोर व्हीलर गाडी घेतल्यानंतर, महिला मंडळ सुनबाई आल्यानंतर जीवाला विश्रांती भेटल, अजिबात नाही. नंतर टेन्शन वाढत उलट. पोरगा झाल्यावर समाधान भेटेल, घर बांधल्यावर समाधान भेटेल. आज आम्ही घर बांधली, आज आम्ही विटांची सिमेंटांची घरं उभी केली. त्या घरामध्ये सोफा सेट आला, एसी पासून गिझर पर्यंत सगळ्या सुविधा आल्या. पण एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये सुद्धा समाधान जर तुम्हाला पैशाने विकत घेता आलं असतं तर मला असं वाटतं बंगल्यातली लोक जास्त समाधानी दिसली असती. बरोबर आहे ना? उलट झोपडीतल्या लोकांना लवकर झोप लागते, कुडाच्या घरातल्या लोकांना लवकर झोप लागते, बंगल्यातल्या लोकांना मला आश्चर्य वाटतं कधी कधी. काही काही 3-3 गोळ्या घेते झोपेच्या, तरी रात्रीच्या 3-3 वाजेपर्यंत फॅनच्या 3-3 पात्याकडे पाहत राहते. राईट साइडने फिरतो का लेफ्ट साइडने फिरतो. या झोपडीत माझ्या फरजीवरी जा, मॉनिटरला द्यायचा वेळ, कमरात गॅप व्हावे, एसी कडे पाहावे, झोपले का काय पाहरे आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या, दारास नागे दो या झोपडीत माझ्या, 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 या झोपडीत माझ्या. आज काहीतरी गमावलं याची उणीव प्रत्येकाला आहे. माझ्या जीवनात कशाची तरी कमतरता आहे. आज मंडपात आल्याच्या नंतरच का समाधान भेटतं, मंदिरात गेल्यानंतरच का समाधान भेटतं. कारण जगात तुम्हाला पैसा सुख देऊ शकत नाही, तुमची संपत्ती सुख देऊ शकत नाही, तुमचा प्रपंच सुख देऊ शकत नाही. जगामध्ये तुम्हाला सुख देण्याचा एकच ठिकाण आहे, ते म्हणजे कथा आणि कीर्तन. आतापर्यंत आपण विशिष्ट किलोमीटरवर गाडी चालल्याच्या नंतर तिची सर्व्हिसिंग करतो. गाडीला सर्व्हिसिंग करण्यासाठी तुम्ही घेऊन जातात कुठे? सर्व्हिसिंग झाली नाही तर गाडी मग धोका देते, बिघडते. बरोबर आहे ना? गाडी व्यवस्थित चालण्यासाठी तिची सर्व्हिसिंग जशी गरजेची तशी ही सुद्धा गाडीचे आतापर्यंत अनेक चढ उतार, अनेक उन्हाळे पावसाळे, अनेक कमी जास्तपणा हिने सहन केला, अनेक प्रकारचे प्रसंग आले. जशी गाडीची सर्व्हिसिंग करतात तशी शरीराची तुम्ही सर्व्हिसिंग करण्यासाठी दवाखान्यामध्ये जातात. गाडीची सर्व्हिसिंग करण्यासाठी गॅरेज आहे,
शरीराची सर्व्हिसिंग करण्यासाठी दवाखाना आहे, हॉस्पिटल आहे, पण मनाची सर्व्हिसिंग करण्यासाठी एखादा हॉस्पिटल, एखादा गॅरेज तुम्ही पाहिलंय का? मग मन सुद्धा मरगळ येते, मनालाही मरगळ येते ना, मनही थकतं. या मनाला सुद्धा सर्व्हिसिंग गरजेची आहे. मग 7 दिवसाच्या कथा कीर्तनाच्या आणि भागवत सप्त्याच्या माध्यमातून दररोज या मनाला घेऊन येत जा आणि वर्षातून 2-3दा सुद्धा याला सप्त्यात घालत जा. 2-3दा तरी सप्त्यामध्ये घालत जा आणि या मनाची एकदा चांगली सर्व्हिसिंग करून घेत जा. ही सर्व्हिसिंग आहे, ही एक चार्जिंग आहे. आणि एकदा 7 दिवसामध्ये आपल्या मनाला चार्जिंग करून घेतली की वर्षभर एनर्जी टिकून राहते, वर्षभर एनर्जी टिकून राहते. पण अत्यंत महत्वाची असलेली कथा, माणसं घडवण्याचा कारखाना म्हणजे कथा आणि कीर्तन. आणि कलियुगामध्ये तरी कथाशिवाय आणि कीर्तनाशिवाय पर्यायच नाही. श्रीमद भागवत कथा ही वियोगशास्त्र आहे. जन्मांतरीत भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. अनेक जन्माची पुण्य ज्यावी माणसाची उदयाला येते. भागवत कथा ही पुण्य नाही, श्रीमद भागवत कथा हे पुण्य कर्मही नाही, तर त्या पुण्याचं प्राप्त झालेलं फळ म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, 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 तेव्हा या विठ्ठला कृपा केली, तेव्हा या वाजवा एकदा जोरदार टाळी. तिळ तिळ पुण्य साचा पडे, परी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संताचा. भाग्यवान आहात तुम्ही. आणि त्यातलेही आज जे मंडपात येऊन बसले ते जास्त भाग्यवान आहेत. कथेचा पहिलाच दिवस महत्वाचा असतो. पहिला दिवस महत्वाचा असतो का? हो, अत्यंत. तुमचा पायात जर कच्चा राहिला तर बिल्डिंग काय दम धरणार आहे त्याच्यावरती. म्हणून बिल्डिंग पेक्षाही पाय अत्यंत महत्वाचा असतो. प्रथम दिवस कथा महात्म्याचा आहे, अत्यंत महत्वाचा आहे. भाग्यवान आहेत जे मंडपात येऊन बसले. बोलू गोड वाक्य. हीरा दे लाख बनते हैं बन के टूट जाते हैं, हीरा दे लाख बनते हैं बन के टूट जाते. विकू देऊ नका. कथा में वही आते हैं, कथा में वही आते हैं जिन्हें हमारे कन्हैया बुलाते हैं, जिन्हें हमारे कन्हैया बुलाते हैं. अरे जब तक ये जिंदगी फुर्सत न मिलेगी काम से, कुछ तो समय ऐसा निकालो कि प्रेम करो मेरे श्याम से. संसार तर आयुष्यभर आहेच, म्हणजे मी असं म्हणत नाही वर्षभर आपल्याला तेच करायचं. 8 दिवसात तुम्ही आधी काम आवरून घ्या आणि 12 ते 4 कथा आहे. 4 वाजेपर्यंत. 4च्या नंतर काय हरकत आहे आपल्याला. उरलेला कापूस याचायचा, उरलेला सारा याचायचा. म्हणजे मी काय
फॉरेन मधून नाही आली. माझे पती जरी कीर्तनकार असले तरी एका शेतकऱ्याचीच पोरगी मी आणि शेतकऱ्याची सोनी. त्या काळ्या मातीतच मी लहानाची मोठी झाली. शेती महत्वाची. तर तुम्हाला 11 वाजेपर्यंत चान्स आहे सकाळचा आणि 4च्या नंतर वेळच वेळ आहे ना. संध्याकाळपर्यंत मग इथे स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही तुम्हाला. उर्वरित काम तुम्ही नंतरही करू शकतात. आणि हे 7 दिवस आपली परमार्थाला द्यायला काय हरकत आहे. आयुष्यभर प्रपंच तर आहेच ना. आयुष्यभर प्रपंच तर आहेच. शरीरासाठी जगताय, मनासाठी निदान 7 दिवस तरी जगा, 8 दिवस तरी जगा. एनर्जी टिकेली. आणि मुळात या 7 दिवसाच्या माध्यमातून कथा उद्धाराची. पण 7 दिवसामध्ये तुम्ही बसलेल्या तुमचा उद्धार होईल की नाही हे मी 100% सांगू शकत नाही. पण तुमच्या गावामध्ये 100% परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही हे तरी मी खात्रीनं का सांगू शकते. कारण कथा उद्धाराची आहे त्याहीपेक्षा ती परिवर्तनाची आहे. म्हणून जास्त ऐकत जा. चांगलं असतं, पुण्य असतं, चांगलं परिवर्तनासाठी ऐकत जा. परिवर्तन होतच, होत आहे, होणार आणि होत राहणार. संप्रदायाची ताकद आणि ग्रंथाचा आशीर्वादच येतो. जे उडे आलेत एकदा सर्वांनी असा हात समोर करा बरं आपला आपला. पावडेवाडी असा खुर्चीवर बसलेले. माझा आवाज येतो का तुम्हाला बाबा खुर्चीवर? का तुम्ही म्हाताऱ्यासाठी टाकले खुर्च्या, त्याच्यावर नाहीतरी सुद्धा बसले. तर ज्यांना त्रास होतो त्यांनीच खुर्चीवर बसत जा फक्त. बाकीच्यांनी सगळ्यांनी खाली बसत जा. आणि काय करा, मंडप भरून टाका. म्हणजे मंडप द्यायचं काम पडलं पाहिजे आपल्याला. आणखी पर रस्ता बंद झाला पाहिजे पलीकडचा. हात समोर करा असा, असं वर करा. तुमचा विश्वास नाही का ग माझ्यावर? काही अजूनही मला बिनविश्वासी दिसायला. असं काही नाही ना. हात वरती घ्या, असा पाठीवर टाका. अशी शाबास की त्याला पाठ्या. भाग्यवान आहेस तू की भागवत कथा ऐकायची संधी तुला लागते. नाही तर कोरोनामध्ये आमच्या देखत लाख माणसं मेलेत, हजारो माणसं मेलेत. विको कमी करा बोलताना. आपल्या समोर आपल्या भावकीतले, पाहुण्या रावळ्यातले, नात्यातले लाखो लोक मेले. पण तो त्याच्यातून पट्ट्या वाचून जगून आलाय. काय कमी भाग्यवान आहेत का आपण? पुण्यवान आहोत आपण. आणि त्यातल्या त्यात 2024 हे वर्ष अत्यंत पवित्र आहे. सनातन धर्माच्या, हिंदू धर्माच्या दृष्टीने अत्यंत पवित्र आहे. आतापर्यंत वाटायचं आपल्यासारखे पापी आपणच. कोरोनात खरंच वाटायचं गड्या काय पापी आहेत आपण, की आपण असताना असा भयंकर रोग आला. पण जानेवारी 22, 2024 ला खरोखर वाटलं की आतापर्यंत आपल्या पिढ्यांनी केलेली पुण्य फळाला आली. आतापर्यंत आपल्या पूर्वजांनी मंदिर पडताना पाहिले होते, पण पठ्याने रामाचं मंदिर अयोध्येत होताना पाहिलं, राम मंदिर होताना पाहिलं आणि रामललाची मूर्ती प्राण प्रतिष्ठा होताना पाहिलं. एवढा अत्यंत पवित्र असणारा 2024 हे वर्ष म्हणजे तसं इंग्रजी वर्ष लागलं होतं. काही असो पण आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. रामलला अयोध्येमध्ये विराजमान झाले आणि या पावडेवाडी गावामध्ये अत्यंत पवित्र मंगलमय वातावरणामध्ये कथेचा प्रथम दिवस आपण कथा महात्म्य श्रवण करणार आहोत. या कथेचा आणि आपला संबंध काय? प्रथम